घरी शोरमा आपण कसा तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत. बोनलेस चिकन घेतले अर्धा किलो. पहिला दही फेटून घेतले. गरम मसाला पावडर, जिरा पावडर. गरम मसाला थोडा मी कमीच घेतला कारण आपल्याला झणका मारू नये गरम मसाल्याचा, त्याच्याकरता मी पावच फक्त चमचा घेतला गरम मसाला. धना पावडर, मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि हे 1 तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 10 मिनटं तरी कमीत कमी ठेवा मॅरिनेट करायला, म्हणजे आपला शोरमा छान टेस्टी होईल. अर्धा लिंबाचा रस, 1 चमचा मीठ. परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चिकन मॅरिनेटसाठी बाजूला ठेवूया आपण. मोठ्या 2 वाट्या मैदा घेतल्या रोटी करण्याकरता. आता आपण ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे मीठ, दही, थोडासा खायचा सोडा. हे सगळे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं तेल, त्याच्यामध्ये पाणी घालून थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. मळून झालंय. आता ह्याच्यात थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे. बाजूला ठेवून देऊया आपण. आता उभे कट करून घेतलेत कांदे बघा, असे उभा कट करून घेतलाय. आणि आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे विनेगर 1 चमचा, मीठ, मिरची पावडर. ते मिक्स करून घेऊया. कांद्याला मसाला लावलेला आहे तो आता बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता आपण तंदुरी मेयोनीज करण्यासाठी आपण मसाला तयार करत आहोत. पाव चमचा हळद भाजून घ्यायची आहे. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. थोडंसं तेल, जिरा पावडर पाव चमचा, धना पावडर पाव चमचा, मिरची पावडर अर्धा चमचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर. थोडंसं तेल, मसाला सुक्का झाला थोडा त्याच्याकरता थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. जर सुक्का झाला असेल तर तुमचा मसाला. आता परत हे भाजून घ्यायचं आहे. जर वाटत असेल मसाला करपतोय तर गॅस बंद करा. जर तुमचं पॅन किंवा तवा तुम्ही जे काय ठेवलं असेल ते भांडं तापलं असेल जास्ती तर गॅस बंद करून घ्यायचं आहे. मार्केटमध्ये रेडीमेड तंदुरी मेयोनीज भेटतो, तर तुम्ही तोही आणून लावला तरी चालेल. घेतला आहे मेयोनीजमध्ये हा मसाला घालून घेऊया. ते मिक्स करून घ्यायचं आहे. तंदुरी मेयोनीज तयार झाली आहे. आता ही सुद्धा बाजूला ठेवून द्यायची आहे. पिठाचे गोळे करून घेतलेत. आता हे रोटी आपण तयार करून घेऊया. ही रोटी तयार झाली आहे लाटून बघा, एवढी लाटली पातळ, अगदी पातळ पण नाही आहे, थोडी जाड ठेवली आहे. आणि आता ही भाजून घेऊया. आता ही पलटी करून घ्यायची आहे. असं अगदी तेल लावलं आहे वरती. तयार झाली आपली ही रोटी, खाऊ शकतात बघा मस्त. ते मॅरिनेट होऊन 1 तास झालेलं आहे. आता आपण हे चिकन फ्राय करून घेऊया. पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये चिकन एक सोडून घ्यायचं आहे. तेल अगदी थोडंसंच घातलं आहे, जास्त घातलं नाही आहे. दोन मिनटं असं ठेवा. 2 मिनटानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. हे बघा चिकनचं पाणी सुटलं आहे. हे चिकनचंच पाणी आहे, एक्स्ट्रा कुठलं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. आता पाणी ते सुकून घ्यायचं आहे आणि चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपलं चिकन चांगलं फ्राय झालं आहे बघा, मस्त असं चिकन फ्राय झालेलं आहे. दोन्ही बाजूनी पण मी चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे चिकन. चिकनचे पीस बारीक करून घ्यायचे.
चिकन एकदम बारीक करून घेतलं हे बघा. आता इथे ही रोटी घ्यायची आहे आणि तंदुरी मेयोनीज तयार केलेली ती लावून घ्यायची आहे. कोबी, चिकन भरपूर टाकलंय आपण. घरी केलं म्हणून चिकन भरपूर आहे. बाहेर गेलं तर आपल्याला एवढं चिकन भेटत नाही शोरमामध्ये. घरी केलं म्हणून आपल्याला भरपूर खायला भेटतं. आता ही अशी फोल्ड करून घ्यायची आहे. तयार झाला आपला शोरमा. शोरमाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा.